नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 17 जानेवारी गुरुवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। त्याआधी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता शासकीय योजनांचं आपलं वर्कशॉप आहे। सो दुपारी 3 वाजता आपण नेहमीप्रमाणे कॅम्प ब्रँच द युनिक अकॅडमी साधू वासवानी चौकामध्ये आहे बघा, परमार अपार्टमेंटमध्ये पुणे स्टेशन जवळ, तिथं भेटणार आहोत। सो ती एक सर्वात महत्त्वाची सूचना आहे। त्याच्यानंतर आपण बघूयात इमर्जिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी रँकिंग आलेलं आहे टाइम्स ग्रुप। याच्यामध्ये पुणे विद्यापीठ 93व्या नंबरवर आहे। जागतिक स्तरावर पहिल्या 100त पुणे विद्यापीठ आहे, त्याच्यामुळे ही न्यूज आहे। आता ऑलरेडी जागतिक स्तरावर पहिल्या 100त आपल्या बऱ्याच संस्था आहेत, पण याच्यामध्ये पुणे विद्यापीठ आल्यामुळे ही एक महत्वाची न्यूज बनलेली आहे। आयसर पुणे जे आहे ते 109व्या स्थानावर आहे। 43 देशांमधील 442 विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था याच्यामध्ये आहेत। गेल्या वर्षी भारतातल्या 42 संस्था होत्या आणि या वर्षी यांची संख्या वाढली आहे आणि ती 49 झालेली आहे। तर हे आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह बातमी आहे। 49 पैकी 25 संस्था पहिल्या 200 मध्ये आहे, तिच्यातल्या पहिल्या 100 मधल्या महत्वाच्या बघा। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू ही 14व्या स्थानावर आहे, म्हणजे भारतातून सर्वात वरच्या स्थानावर ही संस्था आहे। आयआयटी मुंबई 27, आयआयटी रुड़की 35, आयआयटी कानपूर 46, आयआयटी खरगपूर 55, आयआयटी इंदूर 61, अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च 64, आयआयटी दिल्ली 66, आयआयटी चेन्नई 75। आता हे काय तुम्हाला रँकिंग एवढं विचारलं जाणार नाही, पण जे टिपिकल आहे की पुणे विद्यापीठ 93व्या नंबरवर आहे, ही एक महत्वाची न्यूज आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये खरगपूर आहे बघा, इथं आयआयटी, याचा एक रेफरन्स आला होता जे मागच्या लेक्चरमध्ये। तो काय रेफरन्स होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। दुसरं महत्वाचं म्हणजे काय, चीनच्या विद्यापीठाचं पहिल्या 4 विद्यापीठांमध्ये वर्चस्व आहे सगळ्या, म्हणजे ह्या पूर्ण अहवालात चीनचं वर्चस्व दिसतं। पहिली 4 विद्यापीठ ही चीनची आहेत। एक म्हणजे सिंगवा, दुसरं पेकिंग विद्यापीठ, 3 नंबरला झिजियांग विद्यापीठ, 4 नंबरला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स टेक ऑफ चायना। अशा 4 याच्यात आपल्याला चायना दिसतं। चायना एक महत्वाची गोष्ट की चायनाने ब्रेन गेन नावाची प्रोसेस स्टार्ट केलेली आहे बघा, हे आपण बघितलं होतं। तुम्हाला जो खरगपूरचा मी रेफरन्स विचारतोय तो त्याच संपादकीयाशी संबंधित होता आणि खरगपूरचा रेफरन्स प्लस चीनचं ब्रेन गेन आणि भारताचं ब्रेन गेन, तर भारत ब्रेन गेन करू शकतो का अशा आशयाचं ते संपादकीय होतं, आपण डिस्कस केलेलं आहे। तुम्ही भारत ब्रेन गेन करू शकतो का ह्या सगळ्या गोष्टी बघून ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, प्लस खरगपूरचा रेफरन्सही मला सांगणार आहात। दुसरं महत्वाचं म्हणजे जनधन योजना जी आहे आपली, त्या जनधन योजनेमध्ये अनुत्पादित श्रेणीतील खात्यांची संख्या वाढलेली आहे। ओव्हरड्राफ्ट किंवा पत म्हणून उचललेल्या पैशाची परतफेड झालेली दिसत नाही आणि त्याच्यामुळे हे लॉसमध्ये जात आहे। ओव्हरड्राफ्ट संबंधीची एक महत्वाची न्यूज म्हणजे काय, तर 5,000चा ओव्हरड्राफ्ट तुम्हाला काढता येत होता, आता ही जी काही तरतूद होती ती 10,000पर्यंत वाढवलेली आहे मर्यादा। सो ओव्हरड्राफ्ट किंवा पत म्हणून डायरेक्टली अकाउंटला पैसे नसताना तुम्ही 10,000पर्यंत पैसे काढू शकता जनधन मधून। 40% खाती ही जी आहे तिच्यामध्ये 0% रक्कम आहे। तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट आहे बघा जनधनचे, महाराष्ट्र राज्यामधली 40% खाती ही 0% रक्कम असलेली आहे। जनधन योजनेसंबंधी 3 महत्वाचे चेंजेस झाले होते, तिच्यातला मी एक आता ओव्हरड्राफ्टचा तुम्हाला सांगितलं आणि 2 कुठले आहेत ते ऑलरेडी मी डिस्कस केलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। आणि शुक्रवारी तुम्ही आला तर त्याच्यामधून आपल्याला योजनांमध्ये हे कव्हर करूयात आपण। शिवस्मारक समिती आणि त्याच्या संबंधीची स्थगिती या संबंधीची न्यूज आहे आणि त्याच्यासाठीची समिती जी आहे त्याचे अध्यक्ष जे आहे ते आमदार विनायक मेटे हे त्याचे अध्यक्ष आहे। दुसरं महत्वाचं ब्रेक्झिट करार, हे खूप महत्वाचं आहे बघा। याच्यामधून आपल्याला पार्लमेंट, आपली जी पार्लमेंट आहे त्याच्याशी संबंधित पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। सो ब्रेक्झिट करार आपण बघूयात। थेरेसा मे जे आहेत त्यांचा पराभव झालेला आहे ब्रेक्झिट करारावरून आणि 432 विरुद्ध 202 अशा मतांनी हा पराभव आहे। सरकार विरोधात अविश्वास ठराव सुद्धा जाहीर झालेला आणण्यात आलेला आहे। आता ब्रिटिश संसद जे काय असतं तिच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे बघा, एखादं विधेयक किंवा करार खासदारांनी जर फेटाळलं तर कामकाजाच्या 3 दिवसामध्ये सुधारित योजना तुम्हाला सादर करावी लागते। भारतामधल्या संसदेमध्ये असं कसलंही प्रोव्हिजन नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, अविश्वास ठराव मंजूर झाला तर 14 दिवसात पर्यायी सरकार आणावं लागतं आणि जर असं पर्यायी सरकार 14 दिवसात आलं नाही तर मुदतपूर्व निवडणुकांना सामोरं जावं लागतं। अविश्वास ठराव मंजूर झाला तर भारतामध्ये काय होतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। संसद हे जे काय टॉपिक आहे आपलं ते खूप प्रॉपर पाहिजे। संसद म्हणजे कुठल्याही देशामध्ये जर काही होत असेल तर भारतात ती परिस्थिती आल्यावर काय होतं किंवा काय प्रोव्हिजन्स आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे किंवा हे आपण वाचलं पाहिजे। आता हा पण एक खालचा खूप महत्वाचा मुद्दा आहे की ब्रिटिश संसदेतले जे काही खासदार असतात ते सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करू शकतात, म्हणजे त्यांचं जे वैयक्तिक मत असेल त्या मतानुसार ते मतदान करतात। भारतामध्ये असं होत नाही।
पक्षाचा व्हीप जारी केला जातो की पक्ष ज्या पद्धतीने म्हणेल त्या पद्धतीने तुम्हाला मतदान करता येतं आणि म्हणूनच ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची पायमल्ली आहे असं युपीएससीत प्रश्न विचारला जातो. सो हा एक मोठा चेंज आहे. व्हीप काय असतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हीप म्हणजे काय असतं, व्हीप म्हणजे काय आहे तर राजकीय पक्षाचा एक प्रतिनिधी असतो की जो बघतो की आपल्या राजकीय पक्षाच्या आदेशाचं पालन सगळे सदस्य करत आहेत किंवा नाही. आणि गेल्या वर्षात व्हीप जारी करण्याचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. म्हणजे प्रत्येक भाजप पासून प्रत्येक पक्ष या पक्षात व्हीप जारी करून सुद्धा लोक ऐकत नाहीयेत, म्हणजे सदस्य ऐकत नाहीत. त्याच्यामुळे ही एक गांभीर्याने घेण्याची बाब आहे की नेमका कशा पद्धतीने आपण वर्कआउट करतोय. 29 मार्च ब्रेक्झाईट ची लास्ट डेट आहे की त्या दिवशी याची अंमलबजावणी झाली पाहिजे, पण ही मुदत पाळणं जरा अशक्य दिसतंय. जे एकंदरीत हा काय करार आहे, म्हणजे हे काय प्रकरण आहे बघा. 23 जून 2016 त्यावेळेसचे जे काही हे होते पंतप्रधान होते डेव्हिड कॅमेरून यांनी सार्वमत घेतलं होतं, जनतेचं मत घेतलं होतं की युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्यासंबंधी तुम्ही तुमचं मत द्या. आणि लोकांनी 52 विरुद्ध 48 नुसार ब्रेक्झिटचा कौल दिला. याच्या दोन गोष्टी म्हटल्या गेल्या की जे काही डेव्हिड कॅमेरून होते यांच्या नेतृत्व गुणाचा अभाव इथं दिसून आला आणि त्यांनी जनमत घेणं ही चूक होती, म्हणजे हे ब्लंडर होतं. लोकांवर हे टाकून देणं की बाबा तुम्ही सांगा आपल्याला राहायचं की नाही राहायचं, हा सगळा असा प्रकार झाला. त्याच्यामधून ते सुद्धा युरोपियन युनियनमध्ये राहण्यासाठी नेतृत्व करत होते. सो त्यांना दुसऱ्या दिवशी राजीनामा द्यावा लागला होता. सो हे जे काय घडलं होतं की 23 जून 2016 जनतेने कौल दिला की ब्रेक्झिट आपण युरोपियन युनियन मधून बाहेर पडू. आता हे सगळं झाल्यानंतर आता युरोपियन युनियन बरोबर वाटाघाटी चालू आहेत ब्रिटनच्या की एक करार की बाहेर पडताना काय तर मग ब्रिटनची जी काही देणी लागतात ती द्यायची आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे आयर्लंडच्या सीमेसंबंधीचा प्रश्न आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या वर्कआउट करणं हाच तो करार आहे आणि तिच्यात जास्तीत जास्त ब्रिटनला फायदा कसा होईल. आणि याच्यामध्ये खासदारांचं म्हणणं एवढंच आहे की ब्रिटनला जास्तीत जास्त याच्यामध्ये झुकतं माप मिळालं पाहिजे ब्रेक्झिट करारामध्ये युरोपियन युनियनकडून. ते शक्य होत नाहीये. त्याच्यासाठी उपाय काय आहे तर युरोपियन संघटना जी काही युरोपियन युनियन आहे त्यांनी उदारांतर करणं आणि ब्रिटनला आणखीन काही सवलती देणं ज्याची शक्यता फार कमी आहे. संपूर्ण ब्रेक्झिटचा नव्याने विचार करणं हा एक दुसरा पर्याय आहे. म्हणजे एकच उरतो की संपूर्ण ब्रेक्झिटचा दुसरा पर्याय निवडणं. थेरेसा मे जे आहे त्यांचं स्टेटमेंट होतं पंतप्रधान पदासाठी जेव्हा त्या आल्या आणि पंतप्रधान बनल्या ते ब्रिटनसाठी वाईट असलेला करार करण्यापेक्षा कुठलाही करार नसणं चांगलं. नथिंग इज बेटर दॅन नॉनसेन्स हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सीबीआयच्या संचालक निवडीसाठी त्रिसदस्यीय समितीची 24 जानेवारीला बैठक होणार आहे. याचे अध्यक्ष जे आहेत ते ही त्रिसदस्यीय समिती जी असते तिच्यात 3 सदस्य असतात. ते कुठले कुठले असतात, एक पंतप्रधान, दुसरं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि तिसरं विरोधी पक्षनेते. माझा नरेंद्र मोदी, रंजन गोगोई आणि मल्लिकार्जुन खरगे 3 लोक असतील आणि सीबीआय संचालक पदासाठीचे असतील. तुम्ही मला सांगा सीबीआय ही स्टॅट्युटरी बॉडी आहे नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे, कुठल्या कायद्यानुसार आलेली आहे सीबीआय, कुठल्या समितीनुसार आलेली आहे हे तुम्ही मला सांगा. मोस्ट पॉसिबल येत्या काळात लवकरच आपण याच्या संबंधीचा एक व्हिडिओ बघूयात सीबीआयचा. असरचा अहवाल आपण बघितला होता की झेडपीच्या शाळांची खासगी शाळांपेक्षा परिस्थिती चांगली आहे. झेडपीच्या शाळा भारीच असतात, आपण पण झेडपीचंच प्रोडक्ट आहे. राज्यात शाळांमध्ये पायाभूत सुविधांची कमी या संबंधीचा अहवाल आहे की त्या दिवशी शैक्षणिक याच्याबद्दल लिहिलं होतं. आपण बघितलाय सगळा अहवाल, त्याची नोंद तुम्ही करू शकता कमेंट बॉक्समध्ये काय काय होतं. आता इथ्यामध्ये पायाभूत सुविधांचा विचार केला गेलेला आहे. याच्यामध्ये शासकीय अहवाल सांगतो की 99% शाळांमध्ये स्वच्छतागृह आहे, पिण्याचं पाणी आहे. वस्तुस्थिती बघितली तर पिण्याची टाकी आहे पण पिण्याचं पाणी नाही अशा शाळा 71% आहे. स्वच्छतागृह आहे पण वापरणं योग्य नाही अशा शाळा 30% आहे. शासकीय अहवालाचा विचार जर केला तुम्ही तर UDIS नावाची प्रणाली ज्याचा वापर करून हा अहवाल बनलेला आहे. वयोगटाचा विचार केला तर 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्याचं प्रमाण 1.6% आहे. 14 ते 16 याच्यातलं प्रमाण हे 5.1%. जसं जसं वाढत जातं. पायाभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेमधून बाहेर पडावं लागतं, कारण पायाभूत सुविधा जर नसल्या तर विद्यार्थिनींना टॉयलेट बाथरूम ह्या जर नसल्या तर वाढत्या वयानुसार ज्या काही गरजा आहेत त्याच्यानुसार शाळा सोडावी लागते. दुसरी काही कारणं आहे की घराची जबाबदारी वगैरे मुलींच्या बाबतीत. पटसंख्येचा विचार करता 2016 मध्ये 25.8 होती, 2018 मध्ये 26.4% आहे. ग्रंथालय 88.4% शाळेमध्ये पण फक्त 36.9% विद्यार्थी ग्रंथालयाचा वापर करतात. आपली जी काही शिक्षण व्यवस्था आहे तिच्यामध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करणं वगैरे ह्या गोष्टी खूप प्रॉपरली केल्या जात नाहीत. आपण मागे एक न्यूज बघितली होती की ज्याच्यामध्ये पुस्तकाच्या दुकानं बंद होत आहेत आणि ती सगळी संस्कृती जाते, वाचन संस्कृती. मध्यान्ह भोजन 94.7% शाळांमध्ये आहे. संगणक शासन म्हणतो 62.1%, असरनी जास्त दिला आकडा 64.6%, पण 19%च विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. मग काय कामाचे आहे सगळे संगणक, हा पण विचाराधीन मुद्दा आहे. सो याच्याबद्दल असरचा अहवाल खूप महत्वाचा असतो. सो बेसिकली ते एक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज बघू. 2018 मध्ये 100 वाघांचा मृत्यू झालेला आहे.
हा आकडा खूपच मोठा आहे. जर तुम्ही बघितलं तर भारतात दरवर्षी 67 वाघांचा मृत्यू सरासरी होतो, असं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा आकडा आहे. 2018 मध्ये असा 100 वाघांचा मृत्यू झालेला आहे. आणि मध्य प्रदेशावर 1 नंबरला आहे 27 वाघांचा मृत्यू, 2 नंबरला महाराष्ट्र आहे 20 वाघांचा मृत्यू, 3 नंबरला कर्नाटक आहे 14, 4 नंबरला उत्तराखंड आहे 8. बाकी सगळे इथं राज्य दिलेले आहेत. बाकी राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश प्रत्येकी 6 वाघांचा मृत्यू, केरळमध्ये 5 वाघांचा मृत्यू, ओडिशा, आंध्र प्रदेश प्रत्येकी 2 वाघांचा मृत्यू, आसाम, छत्तीसगड, नागालँड, पश्चिम बंगाल प्रत्येकी 1 वाघाचा मृत्यू. पण हे पहिले 4 लक्षात ठेवा. मध्य प्रदेश 27, महाराष्ट्र 20, कर्नाटक 14, उत्तराखंड 4. आता याची कारणं काय आहेत? याची कारणं नैसर्गिक कमी आहे वाघांच्या मृत्यूची, पण वीज प्रवाह, विष प्रयोग, रस्त्यांचा अपघात अशी महत्वाची कारणं आहे. रस्ते अपघातासंबंधी पण आपण एकदा एक न्यूज बघितली होती की तुम्ही मला सांगा की जे काही रेल्वे क्रॉसिंग रस्ते आहेत त्याच्यात सर्वात जास्त कुठल्या प्राण्याचा मृत्यू होतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ते मी कव्हर केलं एका न्यूजमध्ये. दुसरी महत्वाची की तृणभक्षक प्राणी जे आहे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते, हे पण एक महत्वाचं कारण आहे ह्या सगळ्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इंद्रानुई वाघांचं संवर्धन कसं केलं पाहिजे की त्यांचा मृत्यू कमी करण्यासंबंधी काय उपाययोजना केल्या पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इंद्रानुई जे आहेत 63 वर्ष वय यांचा जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी यांचा विचार केला जातोय. ट्रम्प यांची सर्वात लहान कन्या जी आहे की जी व्हाईट हाऊसची सल्लागार सुद्धा आहे, इनवॉका ट्रम्प म्हणून, त्यांनी इंद्रानुई यांचं नाव सुचवलेलं आहे. भारतीय वंशाच्या इंद्रानुई आता पेप्सिको कंपनीच्या प्रमुख पदाची जवळपास 12 वर्ष सूत्र त्यांच्या हातात होती आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळली होती. सो जागतिक बँकेच्या प्रमुखपदी जर इंद्रानुई आल्या तर ही फार चांगली गोष्ट असेल. येत्या काळामध्ये भारतासाठी पण खूप प्राऊड मुवमेंट आपली व्यक्ती आहे ना. याचा अर्थ असा होत नाही आपल्याला पाहिजे ते मिळेल ना. नीलिमा मिश्रा भद्रकाली ताराराणी पुरस्कार जाहीर झालेला आहे यांना. नीलिमा मिश्रा मूळच्या जळगाव, महाराष्ट्र राज्यातल्या, तिथं त्यांचं ग्रामविकासाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. बचत गटातील महिलांना एकत्र करून छोट्या छोट्या कामांमधून खूप चांगली इकॉनॉमी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षीच अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. रमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे, पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सो न्यूजमधील व्यक्ती म्हणून नीलिमा मिश्रा आणि इंद्रानुई आजच्या याच्यामध्ये आहे. सो आजच्या करता इतकंच. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. उद्या आपण भेटणारच आहोत दुपारी 3 वाजता शुक्रवारी. शासकीय योजनांसंबंधीचं आपलं वर्कशॉप आहे. महत्वाच्या कुठल्या योजना विचारल्या जाऊ शकतात. मागच्या वर्षी जीएस मध्ये 5 प्रश्न शासकीय योजनांशी संबंधित होते. युपीएससी प्रिलिम्सलाही याचा सरळ फायदा आहे. युपीएससी प्रिलिम्समध्ये 3-4 प्रश्न हे सरळ शासकीय योजनांवर असतात. सो युपीएससी आणि एमपीएससी दोघी प्रिलिम्स करता हे लेक्चर महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर एक आमच्यासाठी एक जर कन्नडचं कोणी हे लेक्चर ऐकत असेल किंवा तुमचं कोणी कॉन्टॅक्ट असेल कन्नडमध्ये, सो प्लीज नंबर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. आमच्या एका कॅन्डिडेटची पोस्टिंग कन्नडमध्ये झालेली आहे आणि त्याला थोडंसं काही मदतीची आवश्यकता आहे तिथं घर वगैरे शोधण्याचं. सो बेसिकली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कोणी जर असलं तर सांगा. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. प्लस डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.